जांभळी कासारी न्यूज चॅनेल, सत्याची कास धरून सामान्यांच्या बाजूने उभं राहणारं निर्भीड न्यूज चॅनेल। आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धामधूम वाढली असून प्रचाराला वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर निवडणुका भयमुक्त, शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात यासाठी निवडणूक विभागाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे। या आचारसंहितेत सर्व उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी केले आहे। आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी दिला। ते जांभळी कासार न्यूजशी बोलत होते। निवडणूक काळात बेकायदेशीर सभा, विनापरवानगी प्रचार, आक्षेपार्ह भाषण, दारू वाटप, पैशाचा वापर तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांवर पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले। सर्व नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी केले। जांभळी कासार न्यूजसाठी कळेहून राम करले। नमस्कार, जांभळी कासार न्यूजमध्ये सहर्ष असं स्वागत। आज आपल्याबरोबर कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम साहेब आहेत। सध्या कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आता सध्या जोर सुरू आहे आणि त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था ची जबाबदारी जी आहे ती पोलिटिशियनच्या हाती आहे आणि अत्यंत चांगलं काम हे पोलिटिशियनच्या माध्यमातून होतं। म्हणूनच तर मतदार अत्यंत निर्भयपणे मतदान करत असतात। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर नमस्कार, जांभळी कासार न्यूजमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत। सर, सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे आणि आचारसंहिता लागू झालेली आहे। आमचा बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही प्रत्येक गावामध्ये मतदान केंद्रांना भेट देतोय। पोलीस पाटलांना सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांची मीटिंग घेतलेली आहे आणि लोकांना आमचं आव्हान आहे की अगदी निर्भयपणे आपण मतदान करावं आणि जर आपल्याला कोण दबाव आणत असेल की एका स्पेसिफिक गटाला तुम्ही मतदान करा किंवा कोण आमिष दाखवत असेल तरी तुम्ही आमच्याकडं कोणत्याही प्रकारचं भय न बाळगता तक्रार करू शकता। आमचा 112चा जो टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही तक्रार केली तरीसुद्धा आम्ही तुमच्याकडे पोचू शकतो तात्काळ। तर आपण एकदम भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करावं आणि जर कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क करावा असे मी सर्वांना आवाहन करतो।